हॅलो फ्रेंड्स, आपण जर ECG टेक्निशियन या पदाकरता जर फॉर्म भरला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण असे सर्व प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊयात. त्यानंतर वन टेकमध्ये आपण सर्व प्रश्न बघूयात. ECG टेक्निशियन, ECG तंत्रज्ञ यावर आधारित 1200+ प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्राईज आहे 250. सोबत तुम्हाला 20 टॉपिक वाईज टेस्ट आणि 2 फुल लेंथ 100 प्रश्नांच्या टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. जसा एक्झामचा पॅटर्न आहे तसेच या 2 टेस्ट असतील. हा कोर्स परचेस करण्याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्यातून ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल त्या ठिकाणी अनलॉक होऊन जाईल, PDF आणि सोबत ऑनलाईन टेस्ट. तसेच आपल्याला जर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल, फक्त PDF फाईल हवे असेल तर आपण 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज अ ECG स्टँड फॉर? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक D, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल. कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्न बघायचे आहेत. जर आपल्याला ऑप्शन रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओला पॉज करू शकता आणि स्वतः ऑप्शन रीड करू शकता. पुढील प्रश्न आहे, हाऊ मेनी स्टँडर्ड लीड्स आर युज्ड इन 12 लीड ECG? योग्य उत्तर आहे 12. पुढील प्रश्न, विच लीड इज ऑल्सो नोन ॲज रिदम स्ट्रीप? कशाला रिदम स्ट्रीप म्हटले जाते? योग्य उत्तर आहे लीड 2. पुढील प्रश्न, वेअर इज V1 लीड प्लेस्ड? V1 लीड कोठे प्लेस केली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन B, राईट 4th इंटरकोस्टल स्पेस. पुढील प्रश्न, which part of ECG represent atrial depolarization? योग्य उत्तर आहे ऑप्शन A, P wave. यानंतर पुढील प्रश्न, the QRS complex represent? तर the QRS complex represent ऑप्शन C, ventricular depolarization. यानंतर पुढील प्रश्न, the normal heart rate in adult is? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन B, 60 to 100 beats per minute. पुढील प्रश्न, विच ECG वेव इज असोसिएटेड विथ व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C, T वेव ही असोसिएट आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कॅन कॉज ECG आर्टिफॅक्ट? खालीलपैकी काय ECG आर्टिफॅक्ट करण्यास कारणीभूत आहे? तर तो आहे ऑल ऑफ द अबव. म्हणजेच काय? पेशंट मुवमेंट, लूज इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द पेपर स्पीड ऑफ स्टँडर्ड ECG मशीन? तर स्टँडर्ड ECG मशीनमध्ये पेपरचा स्पीड किती असतो? तर तो असतो 25 mm/सेकंद. आणि विद्यार्थ्यांनो, कोणत्याही सर्वसेवा परीक्षेत चालू घडामोडी हा महत्त्वाचा टॉपिक असतो. ज्यांना चालू घडामोडींचे प्रश्न जमतात त्यांचाच विद्यार्थी मित्रांनो रँक त्या ठिकाणी येतो. चालू घडामोडींची दैनंदिन तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सोबत तुम्हाला करंट अफेअर 2025 एक प्लेलिस्ट तयार केली आहे, ज्यावर 4 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेत. ती देखील बघून घ्या, जेणेकरून एक्झाममध्ये त्यातूनच प्रश्न जर आला तर नक्की तुम्हाला मदत होईल. यानंतर पुढील प्रश्न, हाऊ मेनी लिंब लीड्स आर देअर इन 12 लीड ECG? योग्य उत्तर आहे ऑप्शन C, 4. पुढील प्रश्न, विच कलर इज यूज्ड फॉर दी राईट आर्म इलेक्ट्रोड इन ECG? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, व्हाईट. पुढील प्रश्न, विच लीड इज कॅल्क्युलेटेड बाय द मशीन अँड नॉट डायरेक्टली रेकॉर्डेड? राईट आन्सर आहे ऑप्शन C, AVR. पुढील प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ECG टेक्निशियन? ECG टेक्निशियनचं कार्य काय आहे? योग्य उत्तर आहे ऑपरेट ECG मशीन अँड प्लेस लीड्स करेक्टली. पुढील प्रश्न, व्हॉट शुड बी डन इफ पेशंट हॅज अ हेअरी चेस्ट बिफोर अप्लाइंग इलेक्ट्रोड? तर अशा वेळेस तुम्हाला शेव द एरिया त्या ठिकाणी करावं लागेल, किंवा पेशंटला सांगायचं तुम्ही शेव करून या आणि त्यानंतरच याचा वापर करू शकता. व्हॉट डज द PR इंटरवल रिप्रेझेंट? योग्य उत्तर आहे टाईम बिटवीन आर्टेरियल अँड व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, म्हणजेच ऑप्शन B. पुढील प्रश्न, विच इलेक्ट्रोड इज द ग्राउंड इलेक्ट्रोड इन ECG? राईट आन्सर आहे राईट लेग. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर कंटेंट आज परचेस केलं तर 2 तासामध्ये सर्व प्रश्न तुमचे वाचून होतील. त्यानंतर सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट दिलं तर आपल्या कुठे चुका होत आहेत, कोणता भाग वीक आहे तो तुम्हाला कळेल. आणि जेव्हा फुल लेंथ टेस्ट द्याल त्यावेळेस तुमचा टाईम मॅनेजमेंट त्या ठिकाणी होऊन जाईल. तर लगेचच कोर्स परचेस करायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विच इलेक्ट्रोड इज द ग्राउंड इलेक्ट्रोड इन ECG? राईट आन्सर आहे राईट लेग.
पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिपोलर चेस लीड? याचा राईट आन्सर आहे V2. पुढील प्रश्न, व्हॉट डज ST सेगमेंट इलिव्हेशन इंडिकेट? तर तो काय इंडिकेट करतो? तो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. पुढील प्रश्न, व्हॉट इज द व्होल्टेज कॅलिब्रेशन फॉर अ स्टँडर्ड ECG? तर तो असतो 10 mm पर मिलीवोल्ट. पुढील प्रश्न, व्हॉट इज द करेंट ऑर्डर ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्शन इन दी हर्ट? तर करेक्ट ऑर्डर काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक B, SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हीज आणि पर्किंजे फायबर्स. पुढील प्रश्न, व्हॉट इज द ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ PR इंटरवल? तर तो आहे 0.12 to 0.20 सेकंद. पुढील प्रश्न, अ टॉल पिक्ड T वेव्ह इज युजली सीन इन? तर ती आपल्याला हायपर कॅल्मिया हे जे पेशंट आहेत त्यामध्ये बघायला भेटते. पुढील प्रश्न, हाऊ शुड द पेशंट बी पोझिशन ड्युरिंग ॲन ECG? तर तो कसा या ठिकाणी असतो? तर तो असतो लाईंग डाऊन. आपण बघितलं असेल ECGमध्ये तो जो पेशंट असतो तो झोपवला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रोड लावून त्याची टेस्ट केली जाते. पुढील प्रश्न आहे, विच लीड आर कॉल्ड ऑगमेंटेड लीड? तर कोणत्या लीडला म्हणतात? तर ते आहे ऑप्शन C. पुढील प्रश्न बघत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता. आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांनी हा जर फॉर्म भरला असेल त्यांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील प्रश्न आहे, विच चेस लीड इज प्लेस्ड ॲट द 5th इंटरकोस्टल स्पेस मिड क्लॅव्हिक्युलर लाईन? राईट आन्सर आहे V4. पुढील प्रश्न, व्हॉट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ ECG मशीन नॉट रेकॉर्डिंग? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, लूज इलेक्ट्रोड्स. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ वन स्मॉल स्क्वेअर ऑन ECG पेपर? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, 0.04 सेकंद. पुढील प्रश्न, आर्टिफॅक्ट ड्यू टू मसल ट्रेमर इज कॉल्ड? तर त्याला म्हटलं जातं सोमॅटिक ट्रेमर. यानंतर पुढील प्रश्न बघा, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ वन लार्ज स्क्वेअर ऑन ECG पेपर? तर याचं जे ड्युरेशन आहे ते आहे 0.20 सेकंद. पुढील प्रश्न, विच वेव्ह इज ॲबसेंट इन ॲट्रियल फिब्रिलेशन? राईट आन्सर आहे P वेव्ह. पुढील प्रश्न, विच ऑफ दिस इज अ साइन ऑफ ब्रॅडकार्डिया? योग्य उत्तर आहे HR बिलो 60 बीट पर मिनिट. पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ इलेक्ट्रोड जेल? तर त्याचं जे पर्पज आहे ते आहे इम्प्रूव्ह कंडक्शन. पुढील प्रश्न, विच कंडिशन कॅन बी डिटेक्टेड बाय ECG? तर ती जी कंडिशन आहे ती आहे अरिथेमिया. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, विच वन इज नॉट अ चेस लीड? योग्य उत्तर आहे AVL. पुढील प्रश्न, हाऊ मेनी इलेक्ट्रोड आर यूज इन स्टँडर्ड 12 लीड ECG? राईट आन्सर आहे 10. यानंतर पुढील प्रश्न, विच लीड व्ह्यू द हर्ट फ्रॉम द राईट आर्म टू द लेफ्ट आर्म? राईट आन्सर आहे लीड 2. यानंतर पुढील प्रश्न, विच कंडिशन शो सॉटूथ पॅटर्न इन ECG? योग्य उत्तर आहे आर्ट्रियल फ्लटर. यानंतर पुढील प्रश्न, विच वेव्ह ऑन ECG इज युजली इन्व्हर्टेड इन लीड अ VR? योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव, P वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स आणि T वेव्ह. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट कंडिशन इज इंडिकेटेड बाय प्रोलॉंग्ड PR इंटरवल? तर ती जी कंडिशन आहे ती आहे ऑप्शन A, फर्स्ट डिग्री AV ब्लॉक. तर विद्यार्थी मित्रांनो, ECG टेक्निशियन मटेरियल हवं असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करून टाकायचं आहे. 1200+ प्रश्न, 2 मॉक टेस्ट 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत. अधिकच्या माहितीसाठी 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. ही झाली 40 प्रश्नांची तयारी टेक्निकलची. सोबत नॉन टेक्निकलची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला 60 प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. याकरता आपल्याकडे 19,000+ प्रश्न आहेत. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 499. कुपन कोड यूज केला तर 450 मटेरियल भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी अपडेटेड तुम्हाला भेटेल. परीक्षा कधीही झाली तरी अपडेटेड चालू घडामोडी त्यामध्ये भेटेल. सर्व प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेचे विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न,
मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड सोबत माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम आणि महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट हे तुम्हाला ॲडिशनलही आम्ही तुम्हाला देतोय. बाकी दुसऱ्या परीक्षेसाठी जर फॉर्म भरला, ठाणे झालं, नागपूर झालं किंवा इतरही, त्यामध्ये तुम्हाला वेगळं कंटेंट घेण्याची आवश्यकता नसली पाहिजे. त्यामुळे ते देखील आम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तर नक्की परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक्झामचे अपडेट हवे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि परीक्षेसाठी करंट अफेअरची तयारी करायची असेल तर प्लेलिस्ट मी दिली करंट अफेअर 2025 ती देखील तुम्ही लगेचच बघून घ्यायची आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.